हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण नवोदयचा स्वाध्याय क्रमांक 2.4 पाहणार आहोत. याच्यातला पहिला प्रश्न आहे, पुढील संख्या चढत्या भाजणीत यालाच ब्रॅकेटमध्ये काय दिलं, चढत्या मांडणीत लिहा. ह्या लिहिल्या तर आपल्याला उत्तर याच्यापैकी कोणतं भेटणार. तर पहा, आपल्याला चढत्या क्रमानंच पाहिजेत. म्हणजे पहिली मोठी संख्या, लहानी संख्या, मग मोठी संख्या, मग मोठी संख्या, मग मोठी संख्या. तर याच्यातली सगळ्यात लहानी संख्या बघितलं तर इथं 89 दिसतात, बाकी सगळे 98 आहे. म्हणजे 89,320 हा आपली सगळ्यात लहानी संख्या असेल. 89,300 मी थोडं इथे लिहितो. 89,320 ही आपली सगळ्यात लहानी संख्या आहे. त्याच्यानंतर उरलेल्या संख्यापैकी जी सर्वात लहान आहे, पहा ही आपली संख्या झाली. ठीक आहे. आता उरलेल्या संख्यापैकी लहानी संख्या पाहिली तर 98,230 आहे. तर 98,230 आहे, 98,023 आहे आणि 98,032 आहे. ही तर सर्वात मोठीच दिसते. 98,023 की 98,032 ह्या दोन्हीपैकी जर छोटी संख्या पाहिली तर 98,023 आपल्याला लहान संख्या भेटेल. 98,023. त्याच्यानंतर 98,230 आहेत आणि 98,032 आहेत. या दोघांपैकी जर छोटी संख्या पाहिली आपण तर 98,032 ही आपली लहानी संख्या भेटेल. त्याच्यानंतर शेवटीला आपण उरलेली संख्या लिहून ठेवू, 98,230. आता आपण जर पाहिलं ह्या क्रमानं कोणती संख्या आहे तर 89,000 इथे आहे, 320, 98,023 हे की नाही, 32 आणि हे म्हणजे पर्याय क्रमांक डी आपला योग्य उत्तर राहील. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आपण दुसरा प्रश्न पाहू. 8, 10 व 12 या तिन्ही संख्यांनी निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या. मग याच्यातली आपल्याला काय करायची, मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या पाहायची. तर आपण पहिले काय पाहू, याच्यात ह्या चार पैकी मोठ्यात मोठी संख्या 990 आहे. त्याला ह्या तिन्हीनं भाग जाते का ते पाहू. त्याच्यानंतर ही संख्या घेऊ, त्याला तिन्हीनं भाग जाते का पाहू. त्याच्यानंतर पुढची संख्या घेऊ, त्याला तिन्हीनं भाग जाते का पाहू. मोठ्यात मोठी पहिले एक एक संख्या घ्यायची आपल्याला. 990 जर घेतली तर पहा इथं 990 मी करून पाहिलं. ठीक आहे, 990ला जर भागाकार दिला तर बाकी 6 येते, म्हणजे याला निशेष भाग जात नाही. 990ला 8 म्हणजे ह्या तिन्ही संख्येनं जायलाच हवा, पण जात नाही, त्याच्यामुळे हे आपलं उत्तर असू शकत नाही. त्याच्यानंतर मी 995 घेतले आणि 995ला मला माहिती आहे की 10 भाग जात नाही, कारण आता परीक्षेमध्ये आपल्याला थोडं डोकं वापरावं लागतं. कोणत्या संख्येनं भाग जात नाही ते काढलं की ऑटोमॅटिकली ते आन्सर कटून जाते. मग ह्या संख्येला भाग जातो का मी पाहिलं तर ह्या संख्येला आपल्याला भाग जात नाही. 10 भाग जातो का नाही, उरायले तिथे खाली 5. वरचे लिहायची काही गरज नाही, फक्त खालच्या खाली लिहायचे आणि मी वजाबाकी केली, सॉरी भागाकार केला. भागाकार करताना मला 5 ना सॉरी बाकी 5 येईल, म्हणजे याला निशेष भाग जात नाही, त्याच्यामुळे हे पण उत्तर असणार नाही. तिसरं उत्तर करताना हे याला तिन्ही संख्येनं भाग जातो. ठीक आहे, तर ते आपण करून पाहू. 8 1 8. आता वरचे लिहायची गरज नाही, फक्त आपल्याला भागाकार करायचा. 16 0, त्याच्यानंतर 0 इथं घेतला, 0ला 0नं भाग दिला, म्हणजे 960ला आपला 8 तर भाग चालला. त्याच्यानंतर 960ला 10 भाग जातो का बघायचं. 90 वरी लिहायची काही गरज नाही, फक्त भागाकार होतो का आपल्याला बघायचं. 60 म्हणजे याला पण भाग जातो. ठीक आहे. आता आपण तिसरी संख्या 12नं भाग देऊन पाहूत आपल्याला. 960ला 12 8 96, 0 0 0 घेतला, 0ला 0 दिला, म्हणजे इथे पण 12नं पण जातो. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 900ला पण तिन्ही संख्येनं भाग जातो. तुम्ही करून पहा, जातो. पण आपल्याला इथं मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या विचारली. इथं मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या विचारली असल्यामुळं ह्या दोन्ही संख्येला जर बघितलं तर भाग जाणारच. पण मला मोठी संख्या पाहिजे होती, तर 900 पेक्षा मोठी संख्या 960 आहे. त्याच्यामुळे माझं उत्तर पर्याय क्रमांक सी आहे. आपला पुढचा प्रश्न आहे. ठीक आहे, आपल्याला एक पदावली दिलेली आहे, त्याला सॉल्व्ह करायचं आणि उत्तर सांगायचं. पण याला आपल्याला बॉडमॉसच्या नियमानुसार सोडवावं लागते. डायरेक्ट सोडवता येत नसते याला. तर मी पहिले प्रश्न लिहून घेतो.
आता बघा याला शॉर्टकट ट्रिकनं पण आपण करू शकतो. ठीक आहे. इथे पण 15 आहेत, इथे पण 15 आहे. ठीक आहे. 15 आणि 15 15 असल्यामुळे आपण 15 जर बाजूला काढले आणि हे 89 आणि 11चा गुणाकार केला, हे शॉर्टकटमध्ये सांगितलं. लॉंग कटमध्ये पण आपण करू. या दोघांचा गुणाकार केला, वजा 500 नंतर करायचं. या दोघांचा गुणाकार बेरीज येते आपल्याला 100. मग नंतर आपण ह्या 15 गुणाकार केलं, 15 गुणिले 100 येतात 1500. 15 लिहायचे आणि 2 शून्य लिहायचे. ठीक आहे. वजा 500 केले. ठीक आहे. तर आपलं उत्तर किती आलं? 1000. हे आपल्याला शॉर्टकट नाही, ज्याला ट्रिक्स माहिती आहे, ज्याची खूप प्रॅक्टिस आहे, ते करू शकतं हे. ठीक आहे. काय करू शकतं? इकडे पण 15 दिसायले, इथे पण याच्यामध्ये पण 15. 15 15 बाजूला काढायचं. बेरीज असेल तर बेरीज करायचं, वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची. बेरीज आहे तर बेरीज केली, बेरीज आली 100. ठीक आहे. याची बेरीज आली 100, वजा 500 जसा तसे इकडे ठेवून टाकायचे. 15 गुणिले 100 1500 होतात, वजा 500 केले, 1000 उत्तर येते. पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. पण एखाद्याला हे शॉर्टकट ट्रिक माहीत नसेल तर काय करायचं? आपण सरळ सरळ 89 गुणिले 15 करायचं आणि 11 गुणिले 15 करायचं, वजा 500. ह्या दोघांचा गुणाकार केला तुम्ही, 89 गुणिले 15, 9 5 45, 4, 9 5 48 आणि 4 44, 89 ला 89, हे 5, 3 हाताला 1 आणि 13, 1335. ह्या दोघांची जर बेरीज केली, गुणाकार केला ह्या दोघांचा, पहा बेरीज करायची नाही, पहिले गुणाकार करावा लागते, भागाकार त्याच्यानंतर गुणाकार. ठीक आहे. पहिले दोन्ही गुणाकार करावाच लागतात, 165. ठीक आहे. नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. नंतर ह्या दोघांची बेरीज केली तर आपल्याला येते 1500 वजा 500. मग हे उत्तर आले 1000. ठीक आहे. आपल्याला बॉडमॉस नुसार म्हणजे कंची भागुबेनुसार आपल्याला पहिले कंस सोडवावं लागते. कंसाच्या नंतर आपल्याला चे म्हणजे चे राहते, चे लिहिलेलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला कंस, कंचे, भागाकार, भागाकार नंतर गुणाकार, जेवढे भागाकार असतील तेवढे संपवायचे, त्याच्यानंतर गुणाकार करायचे, गुणाकार झाल्याच्या नंतर सगळे बेरीज करायचे, त्याच्यानंतर वजाबाकी. मग इथं मग आपल्याला इथलचा गुणाकार मी आधी केला आणि इथलचा केला, 2 जागी गुणाकार होता. मग ह्या दोघांचा गुणाकार करून उत्तर लिहिले. ठीक आहे. हे 2 उत्तर आले ह्या दोघांचा गुणाकार करून, वजाबाकी. त्याच्यानंतर आपल्या कंचे भागुबे म्हणजे बेरीज केली, या दोघांची बेरीज केली, हे आले. व नंतर शेवटी आपल्याला वजाबाकी करायची, कंचे भागुबे व म्हणजे वजाबाकी. ठीक आहे. त्याचा एक आपला धडाच आहे स्पेशल, तेव्हा आपण पाहू. आता आपल्याला पुढील पदावलीला आपल्याला सोपे रूप दिल्यावर मिळणारे उत्तर आहे. काही नाही करायचं, आता भागाकार करायचा सरळ सरळ. ठीक आहे. आता भागाकार करताना पहा मी कसा करतो, त्याच्यानुसार करायचा. 13 1 13, 13 2 26, 13 3 44, 13 4 52, 13 5 65, 13 6 78, 13 7 91, 13 8 104, 13 9 117, 13 10 130. तर इथं 13. आता पाहायचं, पहा मी ज्या पद्धतीने भागाकार करतो त्या पद्धतीनेच करा, जेणेकरून तुमचं उत्तर चुकणार नाही. आता 13च्या पाड्यात 1 पेक्षा जास्त संख्या पाहिली तर 13च्या पाड्यात 1 एकच घ्यायचा, एकत्र 2 संख्या घ्यायच्या नाही. 13च्या पाड्यात 1 पेक्षा जास्त पाहिली तर हे 13च येतं. मग इथं 13 घ्यायचे का नाही, 13च्या आधीची संख्या घेतो जी की 0 आहे, तर इथं पण आपण 0 घ्यायचं. वजाबाकी केली, 1 आलं. त्याच्यानंतर पुढची संख्या घेतली. 13च्या पाड्यात 13 पेक्षा जास्त संख्या पाहायची, 13 पेक्षा जास्त वरून पाहायची, खालून न पाहता. तर ती 26 आहे. मग आपल्याला इथं 26 घ्यायचे का नाही घ्यायचे? 26 न घेता आपण काय करू, त्याच्या आधीची संख्या घेऊ, 13. 13चा नंबर किती आला? 1 नंबरला आला. वजाबाकी केली, 0 आले. 0. 13च्या पाड्यात 0 पेक्षा जास्त संख्या कोणती आहे? 13च्या पाड्यात 0 पेक्षा जास्त 13च आहे, पहिली संख्या. मग 13 घ्यायचे का नाही, त्याच्या आधीची संख्या घ्यायची. त्याच्या आधी काहीच नसल्यामुळे आपण त्याला 0 घेऊ शकतो. इथे पण 0. वजाबाकी करायची, 4. आता 13च्या पाड्यात 4 पेक्षा जास्त कोणती आहे? 4 पेक्षा जास्त वरतून पाहिलं तर 13च आहे, पहिलीच वाली संख्या 13 जास्त आहे. मग 13 घ्यायचे काही तर नाही. 13च्या आधीची जी संख्या आहे, तर आधी काहीच नसल्यामुळे आपण काहीच नाही म्हणजे 0 इथं पण घेऊ, इथं पण 0 घेऊ. त्याच्यानंतर इथे 4 आले. आता 13च्या पाड्यात 42 पेक्षा जास्त जर पाहिले
42 पेक्षा जास्त हे पण नाही, हे पण नाही, हे पण नाही, हे 52 आहेत, हे की नाही? तर 52 इथं घ्यायचे का नाही? 52च्या आधीची संख्या घ्यायची 39. 39चा नंबर आला तिसरा, वजाबाकी केली, याच्यातून एक कमी केला, इथं घेतला, 12 मधून 9 गेले, 3 राहिले, 3 मधून 3 गेले 0. आता शेवटची संख्या जी आहे 9 घ्यायचे. 39 पेक्षा जास्त किती आहे? 39 पेक्षा जास्त 52 आहे. 52 घ्यायचे का इथं? नाही, 39 घ्यायचे. ही भागाकार करायची एकदम योग्य पद्धत आहे. ठीक आहे, ह्या योग्य पद्धतीने जर तुम्ही भागाकार केला तर तुमचा भागाकार कधीही चुकणार नाही. आपला व्हिडिओ आहे तो पण सेपरेट व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमचा भागाकार, पॉईंटचा भागाकार पण सोपा जाईल तुम्हाला. आता हे उत्तर आलं 0, म्हणजे याचं उत्तर जे आहे भागाकार किती आला? 10,033 उत्तर आलेलं आहे. 10,033 आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये उत्तर भेटेल. आपला पुढचा प्रश्न आहे, मोटारीच्या एका पार्किंग मध्ये 14 रांगा आहेत. किती रांगा आहेत? अशा 14 रांगा आहेत मोटारीच्या रांगा. ठीक आहे, ही पहिली रांग, इथं दुसरी रांग, इथं तिसरी रांग, इथं चौथी रांग, पाचवी रांग, अशा 14 रांगा आहेत आपल्याला. ठीक आहे, प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी 420 जागा आहे. म्हणजे इथं 1 2 3 4 5 6 असं किती गाड्या बसतात? इथं 420 गाड्या बसतात, इथं 420 गाड्या बसतात, इथं 420 गाड्या बसतात, इथं पण 420, इथं पण 420, म्हणजे असे 14 रांगेत 420 बसतात. तर पार्किंग मध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहे? म्हणजे हे 420 किती आहे? 14 वेळेस आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? 420 सगळ्यांची बेरीज करू शकता, 420 अशा 14 वेळेस, किंवा काय करू शकता? गुणाकार करू शकता. 4 गुणिले 0 0, 4 दोन्ही 8, 4 चौक 16, हे 0, हे 2 आणि 4 एक 4, हे 0, हे 8, इथं 8 आणि हे 5. मग पार्किंग मध्ये आपल्याला एकूण किती गाड्या उभ्या करता येतील? एकूण 5,880 जागा काय करावं करता येतील, गाड्या उभं करता येतील. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी जो आहे आपला तो योग्य पर्याय राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे, एका शाळेत 704 डेस्क आहेत. 22 वर्गात ठेवायचे आहेत, तर प्रत्येक वर्गात ठेवायला डेस्कची संख्या सारखीच असेल. हे बघा, 700 पहा, प्रश्न व्यवस्थित जर तुम्ही समजून घेतला, वाचला, नाही समजला तर डबल वाचला, तर तुम्हाला काय होईल की तो प्रश्न समजला तर उत्तर लगेच करता येईल आणि चुकणार नाही. पहा, आपल्याला चुकवायचे नाहीत प्रश्न, कारण अख्खा त्याला कमी वेळ लागतो, तिथं तुमचं टाइम बराच बचत होईल. गणिताला थोडा जास्त वेळ लागतो, काय हरकत नाही, पण व्यवस्थित समजून करायचं. तर प्रत्येक क्रमवार प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जाते? म्हणजे आपल्याला 22 वर्ग आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 15 16 17 18 19 20 21 22 वर्ग आहेत आपले समजा. ठीक आहे, 22 वर्गामध्ये आपल्याला काय करायचे? हे एक एक पहिले याला एक डेस्क देऊ, त्याला देऊ, त्याला देऊ, त्याला देऊ, त्याला देऊ, त्याला. मग आपले पहिल्या याच्यामध्ये 22 आपण डेस्क देऊ. अजून एक एक दिलं तर 22 होतील, अजून एक एक दिलं तर अजून 44 डेस्क होतील, अजून एक एक दिलं तर 66 डेस्क होतील. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार इथं? पहा, यांना 3 डेस्क भेटायले जर 66 भागल्यावर, 66 डेस्क वापरल्यावर. मग आपल्याला इथं काय करावं लागतं हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. आपल्याजवळ 704 डेस्क आहेत आणि 22 वर्ग आहेत. वर्गाची संख्या आपल्याला सगळ्यांना वाटून द्यायचं म्हणजे आपल्याला भागाकार करायचा. हे गोष्ट आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आता मागचा जो प्रश्न केलता आपण इथं आपल्याला किती गाड्या एका रांगेत? 14 रांगा आहेत आणि गाड्या एका रांगेत एवढ्या उभं टाकू शकतात. आपल्याला इथे काय करायचं होतं? गुणाकार करायचा होता की भागाकार? ते जाणून घेणं फार गरजेचं आहे. एका रांगेत एवढ्या जागा बसतात, अशा 12 किती आहे? 14 रांगा आहेत. हे समजून घेणं फार गरजेचं आहे. तर मग किती बसणार? इथं 420 म्हणजे ही संख्या वाढणार आहे आपली, कमी होणार नाही. आणि इथं काय होणार? इथं ही संख्या आपल्याला डेस्क सगळ्या वर्ग 22 आहेत, डेस्क एवढेच आहेत. मग सगळ्यांना कमी कमी काय होणार? विभागून भेटणार. जेव्हा विभागून भेटतात म्हणजे त्याला भागाकार म्हणतो आपण. 32 66 उरले 4,
उरले 4 व्यवस्थित भागाकार करतो आणि हे 22 दोन्ही 44 म्हणजे प्रत्येक वर्गाला आपण 32 जर डेस्क दिले तर ते 22 वर्गामध्ये भरून जातील. ठीक आहे, 32 डेस्क पर्याय क्रमांक ए राहणार आहे उत्तर. पुढचा प्रश्न आणि शेवटचा ह्या स्वाध्यायामधला, एका संख्येतून तिच्या अंकाची बेरीज वजा केली म्हणजे तीच सांगतो मी काय याचा अर्थ होतो. त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. पहा, एखादी संख्या घ्यायची, मग काय करायचं, तिच्या अंकाची बेरीज, ह्या दोघांच्या अंकाची बेरीज किती होते, ह्या 7 आणि 9 किती होता 16. याला 16 जर आपण याच्यातून वजा केले, वजा करून आणायला ना, हे 5 होतात, हे 3 येतात, सॉरी इथं 3 येतात आणि ते कट होत नाही हे 7. ह्या संख्येला नेहमी कशाने भाग जातो, म्हणजे एखादी संख्या आहे त्यांच्या अंकाची बेरीज, ह्या दोघांच्या अंकाची बेरीज म्हणजे 9 आणि 7 16, 16 वजा केली तर 63. 63 ला कशाने भाग जातो, 63 ला 9 न भाग जातो. दुसरी संख्या बघू. आता ह्या दोघांच्या अंकाची बेरीज किती होती, 2 आणि 4 6 होतात, मग 6 वजा केले, 24 मधून 6 गेले 18, याला पण 9 न भाग जातो. कोणती पण संख्या घ्या, 81 घेऊन बघू. या दोघांच्या अंकाची बेरीज 8 आणि 1 9 आहे की नाही, उत्तर येते 72. 72 ला कितीनं भाग जातो, 9 न भाग जातो. प्रत्येक वेळेस 9 ही अशी संख्या आहे, म्हणजे एखादी संख्या आहे की त्या संख्यांची बेरीज, त्या अंकांची बेरीज केली, अंक हे अंक आहेत, कोणत्याही संख्येतून त्या अंकाची बेरीज वजा केली तर त्याला नेहमी 9 न भाग जातो. आता अजून एखादी संख्या घेऊन बघायची तर 65 घेऊन बघा. या दोघांच्या अंकाची बेरीज किती होती, 6 आणि 5 किती होता, 6 आणि 5 11 होतात, 11 वजा केली, अंकाची बेरीज त्या संख्येतूनच वजा केली, उत्तर आलं 54. 54 ला नेहमी कोणत्या संख्येनं भाग जातो, त्याला 9 न भाग जातो. म्हणजे हे लक्षात ठेवायचा भाग आहे, हे लक्षात ठेवायचा भाग आहे. एखाद्या एक संख्येमधून तिच्या अंकाची बेरीज वजा केली, त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो, अशी संख्या आहे ती 9. 9 न नेहमी भाग जाणार म्हणजे जाणार त्या संख्येला. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय क्रमांक 1.4 संपवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपले येणारे व्हिडिओ असेच पाहत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.